राजश्री. मी आता सध्या US ला आलेले आहे. US मध्ये तुम्हाला माझ्या मुलाकडे आलेले आहे. तर नातवाच्या बरोबर मी ह्या गार्डनमध्ये येते. तर हे गार्डन मी तुम्हाला दाखवते. माझ्या डोळ्यातून तुम्हाला पाहण्यासाठी मी हे व्हिडिओ करत आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ खरंच बघू शकता आणि खूप सुंदर आहेत. गार्डन बघण्यासारखे आहेत. तुम्हाला ह्याच्या पुढे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवेन. हे ना गुलाब आहेत, खूप सुंदर गुलाब आहेत. इथं ना प्रत्येक म्हणजे कुणीही या आणि हे सगळं 8 वाजता सकाळी चालू होतं गार्डन आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतं. फ्री फिरायला वगैरे. आणि इथं लहान मुलांची एवढी गर्दी असते विचारायला नको. हे फ्लावर आणि हे फ्लावर्स सगळे व्हॉलंटियर लोकांनी सगळे लावलेले असते. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा पाणी दिलेलं आहे, मी किंवा माझ्या नातानी. असं म्हणजे खूप छान वाटतं. आता मी इथं येऊन म्हणजे नातवाला वगैरे फिरवते करते. आणि हे फुलं फ्लावर्स हे झाडं बघून खूप सुंदर. फुलपाखरं खारुताई वगैरे. हे बघा गुलाब एवढे छान असं. हे सगळे व्हॉलंटियर लोकांनीच लावलेले आहेत बघा. म्हणजे हे गार्डन सगळं म्हणजे इथं असं नाही की कुणी काही करायचं नाही. हे फुलं एवढे सुंदर आहेत, एवढे सुंदर आहेत की काय विचारायला नको. हे बघा आणि खूप प्रकारचे फुलं आहेत. आता हे गुलाब बघा किती प्रकारचं. एकाच झाडाला किती प्रकारचे गुलाब होतात. पिवळं होतं, गुलाबी होतं, असं केसरी, असे सगळ्या प्रकारचे, रेड, सगळ्या प्रकारचे गुलाब आहेत बघा. हे बघा छोटे मोठे सगळे असे आहेत आणि खूप सुंदर बघायला आहेत. हे बघा मन प्रसन्न होतं की बाबा हा चला आपल्याला. आणि फ्रीमध्ये म्हणजे लोकांना एवढं आपल्या इकडं असं हे बघायचं म्हणलं तरी ह्याला फी द्यावी लागली असती. आणि असं एवढं सुंदर म्हणजे फ्रीमध्ये सगळं बघण्यासारखं मिळतं. वाव मस्तच. आणि सगळे आणि इथं ना मी आणि माझा नातू उभारतो नेहमी. आणि इथं हे पाईप घेऊन ना इथं पाईप पडलेले. इथे ह्या झाडांना पाणी घालायला खूप आवडतं त्याला. ह्या झाडाच्या इथं पाणी घालायचं, बसायचं, खेळायचं. त्यामुळे इथं बाकड्यावरती बसणार मी. त्याचं खूप काम चांगलं असतं. धबधबा आहे पण हा मुलांसाठी असं दाखवण्यासाठी आहे. जसं आपण शेतामध्ये पाईप कसं सोडतो, पाणी सोडतो, तसं आहे हा धबधबा. त्यामुळे मुलांसाठी आहे. तसं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे. अगदी म्हणजे छोटं, म्हणजे एकदम पण छोटं नाही, पण खूप छान आहे. आणि मी इथं माझ्या नाताला घेऊन येते. मस्त फ्लावर्स वगैरे आहेत, खूप छान. इथं मस्त बघण्यासारखं आहे. हे सगळे छान बसायला असतं इथे. मस्त गार्डन आहे एकदम. मी आपलं कप्प्याचं झाडांना फुलं लावते, बी लावते, असं करते तयार. फुलं झाडं लावून खूप छान स्वतःची करते गार्डन तयार. मिरची वगैरे सगळं आहे. टमाटो, भेंडी सगळे लावलेलं. असं पाणी घालते त्याची झाडांना. आणि हे डाळिंबाचं झाड आहे, खूप छान सुंदर आहे. आणि ही फुलं अशी प्रत्येक ठिकाणी फुलं असतात, एवढे छान. हे टमाटे वगैरे छान लागलेले. हे गार्डन मध्ये ह्याला पण घेऊन आलेली आहे. हा दर रविवारी खेळतो इथे. आम्ही शनिवार रविवारी येतो. त्याला खूप आवडतं हे गार्डन. खूप छान सायकल चालवतो. धबधबा आहे पण हा मुलांसाठी असं दाखवण्यासाठी आहे. जसं आपण शेतामध्ये पाईप कसं सोडतो, पाणी सोडतो, तसं आहे हा धबधबा. त्यामुळे मुलांसाठी आहे. छान छोटे छोटे रस्ते, एकदम छान वाटते गार्डन. असं एकदम मस्त सगळी फुलं आणि एकदम छान वातावरण. एवढं ऊन जरी पडलेलं आहे तरी प्रत्येक जण स्वेटर घालते, कारण तशी थंडीच असते. हवेत गारवा, फक्त गारवा असतो. त्यामुळे हे अमेरिकेमधील
म्हणजे छोटंसं गार्डन आहे. छोटंसं म्हणजे खूप, कारण इथं खूपच जागा आहे. खूप प्रत्येक ठिकाणी गार्डन आहेत, फुलं आहेत, खूप सारं आहे इथे. सगळीकडून लावलेलं आहे. तिकडून मस्त सगळे झाडं वगैरे लावलेले, खूप खूप सुंदर आहे हे बघा.